Order of subgroup divides order of group. Yes. If G is a finite group. Finite group. H is a subgroup of G. Then order of subgroup divides order of G. आणि ह्याच्यापेक्षा काय इम्पॉर्टंट म्हणून सांगितलं आपण ह्याची कॉन्ट्रापॉझिटिव्ह. काय होतं कॉन्ट्रापॉझिटिव्ह असं? कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय होतं याचं? सपोज ऑर्डर ऑफ H doesn't divide order of G. जे डिवाइड होत नाहीत then G does not contain any subgroup of order H. G कडे त्या ऑर्डरचा सबग्रुप नसणार आहे. G कडे त्या ऑर्डरचा सबग्रुप नसणार आहे. ओके. G does not contain any subgroup of order H. G कडे जर H ऑर्डरचा सबग्रुप नसेल, डिवाइड होत नसेल तर सबग्रुप नसणार आहे. फॉर एक्झाम्पल ग्रुपची ऑर्डर समजा 10 आहे, तर 3 ने 10 ला डिवाइड होत नाही, 4 ने 10 ला डिवाइड होत नाही, 6 ने 10 ला डिवाइड होत नाही, 7 ने 10 ला डिवाइड होत नाही, 8 ने होत नाही, 9 ने होत नाही. तर ह्या 3, 4, 6, 7, 9, 8 ह्या ऑर्डरचे जर सबग्रुप 10 ऑर्डरच्या ग्रुपकडे 100% नसणार आहे. 100% नसणार आहे. 3 ऑर्डरचा, 4 ऑर्डरचा, 6, 7, 8, 9 ऑर्डरचे ह्या ऑर्डरचे सबग्रुप तर 100% ग्रुपकडे नसणार आहे. लक्षात आलं मी काय सांगितलं ते? ह्या ऑर्डरचे सबग्रुप 100% नसणार आहे. मग सर 5 ऑर्डरचा सबग्रुप असेल का? 5 ने 10 ला डिवाइड होतं, मग 5 ऑर्डरचा सबग्रुप असेल का? तर डिवाइड झालं म्हणजे सबग्रुप असेल असं पण नाही. हे पण लक्षात ठेवायचंय. कॉन्व्हर्स ऑफ लॅग्रेंजियन थेरम इज नॉट कॉन्व्हर्स ऑफ, हे महत्वाचं. ओके. कॉन्व्हर्स ऑफ लॅग्रेंजियन थेरम इज नॉट ट्रू. ट्रू नाही. डिवाइड झालं म्हणजे सबग्रुप असेल असं नाही. डिवाइड झालं म्हणजे सबग्रुप असेल असं नाही. बट मग सर थेरमचा कॉन्व्हर्स ट्रू कधी आहे? लॅग्रेंजियन थेरमचा कॉन्व्हर्स कधी ट्रू आहे? कोणाला आयडिया आहे? फक्त डिवाइड होत नसेल तर, कारण की डिवाइड होत म्हणजे नीड नॉट बी आहे डिवाइड होत असेल. कॉन्व्हर्स म्हणजे काय? कॉन्व्हर्स म्हणजे काय की डिवाइड झालं का सबग्रुप असेल असं कधी होईल? म्हणजे डिवाइड झालं तर सबग्रुप असणारच त्या ग्रुपकडे त्या ऑर्डरचा. मी काय सांगतोय, कुठल्याही नंबरनी अल्फाने जर डिवाइड झालं ऑर्डर ऑफ जी ला, तर जी कंटेन्स ऑर्डर ऑफ अल्फा सबग्रुप ऑफ ऑर्डर अल्फा. म्हणजे समजा 10 ने 100 ला भाग केला तर 10 ऑर्डर सबग्रुप असणारच. तर ते कुठल्या ग्रुप बद्दल असेल, कधी ट्रू होणार? तर तो जो ग्रुप आहे तो ग्रुप ॲबिलियन पाहिजे, तो ग्रुप सायक्लिक पाहिजे. सायक्लिक मोठी गोष्ट आहे, ॲबिलियन असेल तरी पण ते ट्रू होतं. तर फायनाइट ॲबिलियन ग्रुप, फायनाइट सगळ्यात महत्वाचा शब्द आहेच. फायनाइट ॲबिलियन ग्रुप असेल तर कॉन्व्हर्स ऑफ लॅग्रेंजियन थेरम इज ट्रू. कॉन्व्हर्स ऑफ लॅग्रेंजियन थेरम इज ट्रू. समजलं मी काय सांगितलं? जर फायनाइट ॲबिलियन ग्रुप असेल तर लॅग्रेंजियन थेरमचा कॉन्व्हर्स ट्रू असतो. ओके. समजलं का पाहुणे? येस ऑर नो? हो सर. येस सर. आणि याच्या पुढे आपण ही पण नोट लिहून फॉरवर्ड. फक्त अबेलियन असेल तरी चालेल तो, म्हणजे सायक्लिक असायलाच पाहिजे असं नाही. हा, सायक्लिक असेल तर ॲबिलियन तर असणारच. हा तेच ना, पण अबेलियन. हा, ॲबिलियन असेल तर 100%
फायनाईट ॲबिलियन ग्रुप असेल तर त्या ऑर्डरचा ग्रुप असणारच. समजा मी जर म्हटलो असतो तुम्हाला लेट जी बी ॲबिलियन ग्रुप ऑफ ऑर्डर 24, तर जी कडे ग्रुप किती ऑर्डरचे असतील, कोणत्या ऑर्डरचा ग्रुप असतील? 1 ऑर्डर, 2 ऑर्डर, 3 ऑर्डर, 4 ऑर्डर, 6 ऑर्डर, 12 ऑर्डर, 24 ऑर्डर आणि 8 ऑर्डर. या सगळ्या ऑर्डरचे ग्रुप जिकडे असतील, या सगळ्या ऑर्डरचे ग्रुप जिकडे असतील, काय सांगितलं मी? जर 24 ऑर्डरचा ॲबिलियन ग्रुप असेल तर त्या ग्रुपकडे प्रत्येक डिवायझरला ग्रुप असणार. जर जे ॲबिलियन ग्रुप असेल तर त्याच्या प्रत्येक डिवायझरला ग्रुप असणार. हीच गोष्ट लॅग्रेंजची ट्रू कॉन्व्हर्स ट्रू होत नव्हता. पण जर तो ग्रुप ॲबिलियन असेल तर लॅग्रेंजचा कॉन्व्हर्स पण ट्रू आहे. ओके, फॉर्म्युला क्लिअर झालं का सर? फॉर्म्युला हो 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 रिमेनिंग कॉल याच्यामध्ये काय डाऊट नाही ना? जाऊया पुढे. आणि ज्यावेळेस तुम्ही लेक्चर वगैरे ऐकलं ना, ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी एक नोटबुक साईडला ठेवा. सगळे स्टेटमेंट वगैरे लिहायचं नाही, पण महत्वाचे वाक्य वाटतात की लॅग्रेंज थेरम मध्ये हे घडतंय, याच्यामध्ये हे घडतंय, तर ते थोडंसं असू द्या, म्हणजे त्याच्यावरती लक्ष वगैरे. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट काय सांगितली तुम्हाला मी काल, ऑर्डर ऑफ एन एलिमेंट्स डिवाइड्स ऑर्डर ऑफ जी. का पण असते तरी तुम्हाला लास्ट लेक्चरला दिलं होतं, कोण सांगेल? ऑर्डर ऑफ एच डिवाइड्स ऑर्डर ऑफ जी इज ऑलवेज ट्रू. फाईन. का ट्रू असतो? ऑर्डर ऑफ एन एलिमेंट्स डिवाइड्स ऑर्डर ऑफ जी. एलिमेंटच्या कारण की ते फॅक्टरच असतात ना, त्यांची ऑर्डर जे येईल तर ते फॅक्टर असतात किंवा मल्टिपल तर असतात त्याच्यात. ओके, एक आन्सर आला. अजून कोणाचं काय आन्सर आहे का? अजून कोणाचं काय आन्सर आहे का? सायक्लिक सबग्रुपला असेल ते. यस, व्हेरी गुड. कारण तो जो एलिमेंट आहे तो त्या ऑर्डरचा एक सायक्लिक सबग्रुप तयार करतो ना. थोडक्यात हा ऍक्च्युली ऑर्डर ऑफ ए जो आहे तो सबग्रुप आहे. हा तो सायक्लिक सबग्रुप आहे ही तर अजून चांगली गोष्ट. तर सबग्रुप असेल तर डिवाइड करणारच ना ग्रुपच्या ऑर्डरला. कारण ऑर्डर ऑफ ए म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलं होतं की त्या एलिमेंटने किती एलिमेंट तयार केले. ओके, चला. तर एलिमेंटची ऑर्डर ग्रुपच्या ऑर्डरला डिवाइड होते. ते काय असतं? लेट ए बिलॉंग्स टू जी. ओके, GPN group. Okay, then order of elements divides order of G. Okay, जर डिवाइड नाही झालं तर सबग्रुप होत G नाही. has does not subgroup. yes. कॉची थेरम काय आहे? लेट G be a finite group. Okay. G एक फाइनाइट ग्रुप है. ऑर्डर ऑफ G एक फाइनाइट ग्रुप है. आणि समजा G एक फाइनाइट ग्रुप है. P belongs to G. Sorry. P be a prime number. एक फाइनाइट ग्रुप है. P be a prime number. Let G be a finite group, P be a prime number. If P divides order of G, तर त्या प्राइम नंबरनं ग्रुपच्या ऑर्डरला जर डिवाइड झालं, then G contains an element of order P.
तर त्या जी कडे पी ऑर्डरचा एलिमेंट असतो, त्या जी कडे पी ऑर्डरचा एलिमेंट असतो, पी प्राईम नंबर पाहिजे, त्या पी प्राईम नंबरनं ग्रुपच्या ऑर्डरला डिवाइड झालं पाहिजे. जर डिवाइड झालं पी प्राईम नंबर पाहिजे, पी न ग्रुपच्या ऑर्डरला डिवाइड झालं तर जी कडे पी ऑर्डरचा एलिमेंट असतो. जर जी कडे पी ऑर्डरचा एलिमेंट आला म्हणजे त्या जी कडे पी ऑर्डरचा एलिमेंट असेल तर तो काय होईल बाळांनो? सांगा बरं जरा विचार करून. सबग्रुप. सबग्रुप. Yes. तर तो सबग्रुप. जो एलिमेंट आहे, समजा आपण त्या एलिमेंटला आपण ए म्हणलो, ए बिलॉंग्स टू जी सच दॅट ऑर्डर ऑफ ए इज इक्वल टू पी. तर लगेच तो काय करणार? जनरेटेड बाय ए हा एक सबग्रुप तयार होणार. म्हणजे जी कडे पी ऑर्डरचा काय असणार? एलिमेंट तर असणार प्लस त्याकडे सबग्रुप पण असणार. समजते का? त्या ग्रुपकडे पी ऑर्डरचा सबग्रुप पण असणार. निलेश सर समजलं का? हो संजिला मॅम, हो. रेश्मा मॅम, हा येस सर. ओके. Yes, अमोल sir. सर, हो सर. आरती मॅम, येस सर. सुरभा मॅम, Yes, sir. लक्ष्मी मॅम, हो सर समजलं. ओके. आसिया मॅम, हो सर. आदित्य सर, येस सर समजलं. मयुरी मॅडम, Yes, yes, sir. ओके. मोरे मॅडम, स्वामी मॅडम, हा सर. ठीक आहे. राजेश्वरी मॅम, हा सर समज. मग तुम्हीच मला सांगा, ऑर्डर ऑफ जी इज इक्वल टू 27. तर ह्या ग्रुपकडे 3 ऑर्डरचा एलिमेंट असेल का? त्या ग्रुपकडे 3 ऑर्डरचा एलिमेंट असेल का? येस शुअर. Yes. ओके. ऑर्डर ऑफ जी इज इक्वल टू 21. तर ह्या ऑर्डरकडे 3 ऑर्डरचा 7 ऑर्डरचा तर 100% एलिमेंट पण आहे आणि 3 ऑर्डरचा आणि 7 ऑर्डरचा सब ग्रुप पण आहे. बरोबर आहे का चुकीचं? तुम्ही सांगा. बरोबर आहे. कारण ग्रुपची ऑर्डर 21 आहे आणि त्याला भाग जाणारे 2 प्राइम आहेत, 3 आणि 7. तर 21 ऑर्डरच्या ग्रुपकडे कुठलेही किती ग्रुप असतात 21 ऑर्डरचे? 3 ऑर्डरचा आणि 7 ऑर्डरचा एलिमेंट पण आहे आणि सब ग्रुप पण आहे. ते किती काय ते आपण पुढे बघूया भविष्यात. समजा ऑर्डर ऑफ जी इज इक्वल टू 6. तर तुम्ही सांगा ह्याच्याकडे कोणत्या कोणत्या ऑर्डरचे एलिमेंट शुअरली आहेत आणि सब ग्रुप पण शुअरली आहेत? 2, 3. 2, 3 आणि 3. त्या ऑर्डरचे शुअरली सब ग्रुप पण आहेत आणि एलिमेंट पण आहेत. Elements पण आहेत. एलिमेंट पण आहेत. ओके. एकच मिनिट. हॅलो. हा हा ऐक का? त्याला कॉल कर. तुमचं लक्षात आलं? आता महत्वाची गोष्ट अजून एक बघा. काय सांगितलं मी? हा तर कोण सांगेल जो सबग्रुप असेल तो कसा असेल बाबा याच्यामध्ये? 100% सायक्लिक असणार का नाही? येस. 100% सायक्लिक असणार. ठीक आहे.
कारण प्राईम आहे ना, प्राईम ऑर्डरचा ग्रुप, प्राईम ऑर्डरचा ग्रुपच काय असतो? सायक्लिक. प्राईम ऑर्डरचा ग्रुपच काय असतो? सायक्लिक. ऍक्च्युली जर त्याने सायक्लिक सबग्रुप म्हणलं तरी अजून खूप छान होईल, बरोबर आहे का नाही? ओके, बघा त्याच्यानंतर आलो मी, फक्त तिथला एकच थेरम सांगणार आहे, काउंटडाऊन परत करणार आपण. सायलो फर्स्ट थेरम, तू झोप सायलो फर्स्ट झोप. थेरम. ओके, सायलो फर्स्ट थेरम. तुम्हाला एक ऑर्डर दिली, समजा ऑर्डर ऑफ जी इज इक्वल टू 18, म्हणजे 2 स्क्वेअर, सॉरी 3 स्क्वेअर इंटू 2. कोणाच तरी माहित चालू आहे बघा. 2 इंटू 3 स्क्वेअर म्हणजे 9 2 18. तर ह्या ग्रुपकडे आपल्याला सायलोने काय सांगितलं, सॉरी कॉचीने काय सांगितलं, की 2 ऑर्डरचा आणि 3 ऑर्डरचा एलिमेंट असणार, बरोबर आहे का नाही? 2 ऑर्डरचा आणि 3 ऑर्डरचा एलिमेंट असणार, आणि प्लस काय सांगितलं, सब ग्रुप असणार. ओके, हे कोणी सांगितलं होतं? कॉचीने सांगितलं होतं. आता ऍक्च्युली ऍज द फर्स्ट इनिशियल स्टेजला, पहिल्या स्टेजला ऍक्च्युली हे सायलो जवळपास आपल्या ग्रुप थेरी मधलं 4th माइलस्टोन आहे. जसं आपण लॅग्रेंजर बघितलं होतं, पहिला माइलस्टोन आहे ग्रुप थेरी मधला, हा 4th माइलस्टोन आहे. पण मी आता मुद्दाम इथं इन्क्लूड केलाय. परत आपण काय ग्रुप बघणार आहे अजून, थोडीशी तुम्हाला मी आयडिया देतोय, कारण मला तिथं लागणार आहे प्रत्येक गोष्ट, ती तुम्ही सगळे तुम्हाला बेसिक मध्ये घेतलेली आहे. सायलो फर्स्ट थेरम काय सांगतो, की 18 इज इक्वल टू 2 गुणिले 3चा वर्ग. तर हा काय सांगतो, की 2 ऑर्डरचा आणि 3 ऑर्डरचा सबग्रुप वगैरे हे सगळं कॉचीने सांगितलं. पण जर आपण विचारलं, की सर ह्या ग्रुपकडे 9 ऑर्डरचा सबग्रुप आहे का? असेल का सांगा बरं? 18 ऑर्डरच्या ग्रुपकडे 9 ऑर्डरचा सबग्रुप असेल का? असू शकतो. असेल का? 9 ऑर्डरचा सबग्रुप 18 ऑर्डरच्या ग्रुपकडे असेल का? तर याच्याबद्दल आपल्याला आता काही माहित नव्हतं. तर तीच गोष्ट सांगतोय मी आता. ऑर्डर ऑफ जी इज इक्वल टू पी रेस टू एन, क्यू रेस टू एम वगैरे असं काहीतरी आहे समजा. काही पण असेल, काही पण असेल. आणि समजा पी रेस टू एन जी, बघा हे पी रेस टू एन, ऑर्डर ऑफ जीला मी पी रेस टू एन इंटू क्यू रेस टू एन लिहू शकतो. पी आणि क्यू काय प्राईम नंबर आहेत. तर पी, पी स्क्वेअर, पी क्यूब आणि पी रेस टू एन ह्या ऑर्डरचे त्या ग्रुपकडे सबग्रुप असणार आहेत. त्या ऑर्डरचे त्या ग्रुपकडे सबग्रुप असणार आहेत. आपण सायलो परत नंतर एकदा रिपीट शिकणार आहे, कॉची आपण परत रिपीट शिकणार आहे. पण ह्यातल्या काही गोष्टी मला एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सबग्रुप फाइंड करायला, जे आपले स्टँडर्ड ग्रुप आहेत त्याच्यामध्ये लागणार आहे सगळं. आपण आता S4 मध्ये कुठले कुठले सबग्रुप आहेत वगैरे आपण डिटेल बघणार आहोत एक 2-3 दिवसांनी. मग त्याच तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या तिथे लागणार. तुम्ही इथलं लक्षात ठेवा व्यवस्थित, तुम्हाला ते समजेल. तर समजा मी काय करतो, 18 ऑर्डरचा ग्रुप होता. तर कोणते कोणते प्राईम आहेत? 2 आणि 3. तर 2 ऑर्डरचा सबग्रुप 100% 18 ऑर्डरच्या ग्रुपकडे आहे. 3 ऑर्डरचा पण सबग्रुप 100% आणि 3चा वर्गचा स्क्वेअर पण सबग्रुप 100%. 18 ऑर्डरच्या ग्रुपकडे 2 ऑर्डरचा, 3 ऑर्डरचा आणि 3चा स्क्वेअर या ऑर्डरचे सबग्रुप 100% आहे. 100% आहे. 18 ऑर्डरच्या ग्रुपकडे 2 ऑर्डरचा, 3 ऑर्डरचा आणि 3चा स्क्वेअर ह्या ऑर्डरचे सबग्रुप 100% आहे. समजा दुसरं एक्झाम्पल घेतलं, ऑर्डर ऑफ जी इज इक्वल टू 36. 36 ला आपण कसं लिहू शकतो? 4 गुणिले 9, अजून प्राईम फॅक्टर पडायचं, 2चा वर्ग 3चा वर्ग. तर 36 ऑर्डरचे खूप सारे ग्रुप आहेत, खूप सारे ग्रुप आहेत. पण त्या प्रत्येक ग्रुपमध्ये 2चा वर्ग म्हणजे किती किती? 2 आणि 2चा स्क्वेअर. म्हणजे त्या ग्रुपकडे 2 आणि 4 ऑर्डरचा सबग्रुप 100% असणार. सबग्रुप 100% असणार.
आणि 3चा स्क्वेअर म्हणजे काय? 3चा वर्ग म्हणजे 3 आणि 9 ह्या ऑर्डरचे पण सबग्रुप 100% असणार. त्यांनी विचारलं होतं ऑर्डर ऑफ जी इज इक्वल टू 200, तर त्या ग्रुपकडे 25 ऑर्डरचा सबग्रुप असेल का? सांगा. हे विचारलेलं आहे. नीट मध्ये हे विचारलेलं आहे. 200 ऑर्डरचा ग्रुप आहे तर त्याच्याकडे 25 ऑर्डरचा ग्रुप असेल का? 200 ऑर्डरच्या Yes. ग्रुपमध्ये 25 ऑर्डरचा सबग्रुप असेल का? असणार सर. येस. कसं असेल? 200 रिटर्न 25 गुणिले 8 लिहिला तर 5चा वर्ग गुणिले 8. 200 इज इक्वल टू 25 गुणिले 8 लिहिलं. ओके. 5चा वर्ग. हा. मग ह्या ग्रुपकडे आपण काय काय सांगू शकतो याच्यावरून? 5 आणि 5चा वर्ग. 5 आणि 25चा ग्रुप असेल, 2चा असेल, 4चा 2चा असेल. क्यूब. 2चा क्यूब असेल. नाही ना, सगळे असतात. सगळे येस. हा, हा. म्हणजे ऍक्च्युअली काय झालं की कॉचीने खूप मोठा थिरम सांगितला ऍक्च्युली, पण सिलो काय म्हणले, कॉची फक्त एका प्राईम नंबर बोलतोय, एका प्राईम बद्दल बोलतोय. प्राईमची कुठलीही पॉवर असू द्या, त्या ऑर्डरचा सबग्रुप 100% त्या ग्रुपकडे असणार. मी सबग्रुप म्हणतोय, एलिमेंट नाही. तर 200 ऑर्डरच्या ग्रुपकडे 5 ऑर्डरचा सबग्रुप असणार, 25 ऑर्डरचा असणार, 8 ऑर्डरचा पण असणार. तर पहिला जो थिरम आहे तो एक्झिस्टन्सचा थिरम आहे. कोणता थिरम आहे? एक्झिस्टन्स. आणि ह्याच्यानंतर एक दुसरा एक येतो आणि परत तिसरा एक येतो. आणि तिसरा जो आहे तो काउंटिंगचा थिरम आहे. कितने सबग्रुप, थोडक्यात किती सबग्रुप असतील त्याला. हा, 25 ऑर्डरचे सबग्रुप आहेत, नो डाऊट. किती असतील तर ते थोडक्यात लक्षातच ठेवायचं. पहिला काय, एक्झिस्टन्स आहे पहिल्यांदा कळणार आहे. आणि तिसरा काय सांगणार आहे? कितने आहे. सबग्रुप असतील तर किती, 25 ऑर्डर सबग्रुप किती, तर हे कोण सांगणार? सायलो थर्ड सांगणार. हे कोण सांगणार? सायलो थर्ड सांगणार. सायलो थर्ड. ओके. ओके. हॅलो. आणि हे जे आता सध्या चाललंय ते फक्त सबग्रुप त्या ऑर्डरचे आहेत का नाही हेच चाललंय, म्हणजे एलिमेंट नाही सांगत ना आपण सध्या त्या ऑर्डरचा एलिमेंट आहे का नाही. एलिमेंट बद्दल आपण काही बोलत नाही. एलिमेंट बद्दल फक्त क्वाची बोललेले, सैलो काही एलिमेंट बद्दल बोललेले नाही. ओके ओके. हा. हा. आणि ऍक्च्युली क्वाचीचं काही म्हणजे ठेवलंच नाही, म्हणजे क्वाचीच्या थिरमचा अर्थ राहत नाही सायलोकडे आल्यावर. बरोबर आहे चुकीचं आहे? कारण या 200 ऑर्डरच्या ग्रुपकडे कॉची काय म्हणलं असतं की 2 ऑर्डरचा आणि 5 ऑर्डरचा ग्रुप आहे. तर सायलो काय म्हणतोय? 2चा काय, 2चा आहे, 4चा आहे, 8चा आहे, 5चा आहे, 25चा आहे. आता काय म्हणतेस तर मग 16 ऑर्डरचा ग्रुप असेल का? सोळा ऑर्डरचा ग्रुप असेल का? कोरियन 416 असेल. 16 ऑर्डरचा ग्रुप असेल का? बोला. ह्या ग्रुपकडे 16 ऑर्डरचा ग्रुप असेल का? कोणत्या ग्रुपकडे? 200 ऑर्डरच्या ग्रुपकडे. नाही, नसणार आहे. नाही. नाही. बघा, विचार करा, अजून एकदा विचार करा. नाही, नसणार. का नसणार आहे? 16 is not divisor of 2. येस, व्हेरी गुड. ऍक्च्युली Prime नाही. आपण प्राईमची हायेस्ट पॉवर घेतो ना फॅक्टरायझिंग करताना. हे आपण जे लिहिलंय 5चा वर्ग 2चा क्यूब, ही हायेस्ट पॉवर असते ना. त्यामुळे हे जे असतो ना, हे त्याला पुढे जाऊन आपण याला PSG म्हणणार आहे, माहितीये का? किंवा कुठलाही तर 2SG म्हणणार आहे आपण पुढे जाऊन याला.
कारण दोन दोन पर्याय म्हटला ना, आणि याला आपण 5 SHG म्हणणार आहे. पुढच्या गोष्टी आहेत थोड्याशा. सर्वांना स्क्रीन दिसते का? हो सर. ठीक आहे. तर बघा, नेक्स्ट महत्वाची गोष्ट बघा आता. थोडंसं आपण नंबर बद्दल बोललो, आपण परत सगळं डिटेल मध्ये येणार आहे. आता आपण थोडंसं पुढचा एक ग्रुप घेऊया. तुम्हाला मी S3 सांगितलंय, बरोबर का नाही? S4 घेऊया. S4 च्या आधी थोडंसं हे घेऊया. ठीक आहे, चलो S4 घेऊया. S4 मध्ये किती एलिमेंट्स असतात? 24. 24. येस, ओके. 24 असतात. तर महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जे सिमेट्री ग्रुप असतात, सिमेट्री ग्रुप किंवा परम्युटेशन ग्रुप, हे रिच ग्रुप आहेत. सबग्रुपच्या बाबतीत सबग्रुपच्या बाबतीत खूप रिच सबग्रुप आहेत किंवा रिच ग्रुप आहेत. 24 ऑर्डर यायची एलिमेंट्स असणार आहेत. I 1 2 plus 1 2 3 4 5. याचा इन्व्हर्स हा झाला. एंडे एंडे आर्यनला फोन कर, पाणी बंद केलं तिकडं. त्याचा फोन आला रे आर्यनला बोल. ठीक आहे. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21. बघा आता 21 एलिमेंट झालेले आहेत टोटल. थोडेसे मी काय करतो, थोडेसे मी
1 2 3 4 1 3 2 4 1 4 2 3. ओके, ह्याच्यामध्ये पण याचा इनवर्स 1 2 4 1 4 3 2 1 4 3 2. येलो 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 एकमेकांचे इनवर्स आहेत. 1 4 2 3 1 3 2 4 1 3 2 4 एकमेकांचे इनवर्स. तर चुकले पाहिजे. एक सेकंड चुकले कुठले तर जरा रिपीट झालं. 1 3 हे रिपीट झालं का मग 1 2 1 2 4 3. त्याचा इनवर्स काय येणार 1 3 4 2. हा बरोबर आहे. थोडंसं नीट घेतो ना 1 3 4 2. त्याचा हा इनवर्स आहे, एकमेकांचे इनवर्स आहेत. त्याचा हा इनवर्स आहे, त्याचा हा इनवर्स आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये पण बघा, याचा हा इनवर्स आहे, याचा हा इनवर्स आहे, याच्यामध्ये हा इनवर्स आहे, आणि याच्यामध्ये हा इनवर्स आहे. ठीक आहे. आणि जे राहिलेले आहेत हे सगळे सेल्फ इनवर्स आहेत. सेल्फ इनवर्स म्हणजे काय? सेल्फ इनवर्स म्हणजे काय? हे बोला. स्वतःच. येस, स्वतःचा स्वतः इनवर्स असणार आहे ते. स्वतःचा स्वतः इनवर्स असणार आहे. ओके. अजून एक महत्वाची गोष्ट काय की याच्यामध्ये 24 मी आता थोडीशी ते लिहितो वाटलं तर ऑर्डर आणि एलिमेंट्स, नंबर ऑफ एलिमेंट्स. एक ऑर्डर, 2 ऑर्डर, 3 ऑर्डर, 4 ऑर्डर. एक ऑर्डरचे किती एलिमेंट आहेत सांगा बरं बघू. मी परवा हॅलो सांगितलं सर. सिंगल किती? एकच. एकच. आयडेंटिटी असणार ऑब्वियस. 2 ऑर्डरचे किती? 3 ऑर्डरचे सांगायचे. चला 3 ऑर्डरचे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. 4 ऑर्डरचे किती आहेत? 4 ऑर्डरचे जेवढी सायकलची लेंथ तेवढी 4 असते, म्हणजे ऑर्डरचे एलिमेंट झाले. त्या सायकल मध्ये किती आहेत ते बघायचे. झाडे सर. हा 6. हॅलो. हा बोला मॅडम. तुम्ही थर्ड ऑर्डरचे जे इलेमेंट लिहिलेत ना ते रिपीट झाले, तिथं 1 3 4 पाहिजे का? येस येस, बाय मिस्टेक. टू फोर तो पण घेतलाय. 1 3 4 1 4 3. हा नाही झाला, हा नाही झाला. एक ऑर्डरचा एक. 4 ऑर्डरचे किती आहेत बघा बरं. 4 ऑर्डरचे 1, 4 ऑर्डरचे 6 एलिमेंट्स. 1 2 3 4 5 6. सायकलची लेंथ 4 आहे ना, 4 6 आहे. नाही 6 आहे, 6. 2 ऑर्डरचे किती आहेत? 2 ऑर्डरचे बघा 1 2 3 6. 4 5 6 6. आता सर ह्याची सायकल किती ऑर्डर आहे? तर बघा हे एक सायकल आहे, ही एक सायकल आहे, पण दोन्ही डिसजॉइंट आहेत. डिसजॉइंट सायकल आहे. जर डिसजॉइंट सायकल असेल तर ह्याची ऑर्डर 2 आहे, ह्याची ऑर्डर 2 आहे, आणि 2 आणि 2 चा एलसीएम किती येतो? 2 च येतो. डिसजॉइंट आहे ना सायकल.
म्हणजे ह्याच्यात कॉमन काहीच नाही. मग ह्याची आणि याची एलसीएम किती झाला? 2 आणि 2 एलसीएम 2. ह्याची ऑर्डर 2 झाली, याची ऑर्डर 2 झाली, याची ऑर्डर 2 झाली. आणि स्पेशल आहे या, हे स्पेशल आहे. का स्पेशल तुम्हाला मी नंतर सांगतो. यांची ऑर्डर 2 आहे, म्हणजे अधिक 3 करायला लागेल. बघा किती झाले? 1 आणि 7 3 9 10 8 8 15 24. तर माझा पहिला क्वेश्चन आहे, सर्वांनी उत्तर द्यायचे त्याला. आता इथनं पुढे उत्तर तुमची अपेक्षित मला भरपूर आहेत. हम्म. एक ऑर्डरचा एकच सबग्रुप असणार, मी सबग्रुप लिहितो इथं. 2 ऑर्डरचे सबग्रुप कोण सांगेल मला किती आहेत या ग्रुपकडे? 2 ऑर्डरचे किती सबग्रुप आहेत या ग्रुपकडे कोण सांगेल? 2 ऑर्डरचे किती सबग्रुप आहेत या ग्रुपकडे? दोन ऑर्डरचे किती सबग्रुप आहेत या ग्रुपकडे? आपण 2 ऑर्डरची रेसिपी पाहिली होती परवा. चहाची रेसिपी आठवते का? चहाची रेसिपी होती, तशी रेसिपी होती ना. No. येस, व्हेरी गुड. 9च येणार. 9 येणार. कारण मी परवा सांगितलं होतं ना, 2 ऑर्डरच्या एलिमेंट संग जर आयडेंटिटी दिली, याच्या संग जर आयडेंटिटी दिली तर सबग्रुप तयार झाला. याच्या संग आयडेंटिटी दिली तर सबग्रुप तयार झाला. रेसिपी मध्ये काय सांगितलं होतं आपण? की चहा पत्तीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? सगळ्यात प्रमाण. महत्वाची गोष्ट काय? चहा पावडर. चहा पावडर. मग त्या 2 ऑर्डरच्या ह्याची रेसिपी काय होती की 2 ऑर्डरचा एलिमेंट द्या आणि आयडेंटिटी द्या, सबग्रुप तयार झाला. 2 ऑर्डरचा एलिमेंट आणि आयडेंटिटी, सबग्रुप तयार झाला. हम्म. ओके. मग किती एलिमेंट आहेत? 9. तर सबग्रुप पण 9 असतील. 9 वाले कोणते? तरी वरचे 6 आणि स्पेशल 3. स्पेशल 3 हे स्पेशल आहे, ठीक आहे. 3 ऑर्डरचे सबग्रुप किती असतील? 4. 3 ऑर्डरचे सबग्रुप किती असतील? 4. 4. लोकांचं म्हणणं 4 आले. बोला बोला, सर्वांनी बोला चला. येस 4. येस, बदलावं तुम्ही. 4 असतील. का 4 असतील सांगा बरं तुम्हीच. कारण ते एक्स्ट्रा ऑटोमॅटिक रिपीट होतील ना त्यामध्ये. एलिमेंट घेतले त्याचा इनव्हर्स येईल ना, एक एलिमेंट त्याचा इनव्हर्स आणि आयडेंटिटी. एक एलिमेंट आणि त्याचा इनव्हर्स असेल 1 2 3 चा 1 3 2 किंवा मी तुम्हाला परवा आणि काय सांगितलं आयडेंटिटी. होतं, 3 ऑर्डरचा ग्रुप म्हणजे Z3 मध्ये काय असतं? आयडेंटिटी, ए आणि बी याचा हा इनव्हर्स असतो. मग हा जर घेतला तर त्याचा इनव्हर्स आला पाहिजे. ह्या दोघांना आयडेंटिटी दिली, एक सबग्रुप तयार. ह्या दोघांना आयडेंटिटी दिली, एक सबग्रुप तयार. ह्या दोघांना आयडेंटिटी आणि एक सबग्रुप तयार. ह्या दोघांना एक आयडेंटिटी आणि ह्या दोघांसाठी एक आयडेंटिटी दिली, एक सबग्रुप तयार. म्हणजेच आणि 3 ऑर्डरच्या रेसिपी मध्ये आपण काय बोललो होतो की 3 ऑर्डरचे 2 एलिमेंट आणि आयडेंटिटी. 3 ऑर्डरचे एलिमेंट आहेत किती? 8. 3 ऑर्डरचे एलिमेंट आहेत किती? 8 आहेत. तर सबग्रुप किती येणार होते? 4. सबग्रुप किती येणार होते? 4. आदित्य सर समजलं का? हो. आदित्य सर, हो सर समजलं. अमोल सर, हो सर समजलं. आरती मॅम, हो सर. अर्शिया मॅम, हो. लक्ष्मी मॅम, हो सर. ओके, मयुरी मॅम, हा सर.
साळुंके सर, हा, सर. निलेश सर. ओके मॅम. निलेश सर. हो हो समज. ओके. स्वामी मॅम. हा सर समजलं. ओके. राजेश्वरी मॅम. हो सर. राजमाने मॅम. परत एकदा रिपीट करता का सर? ठीक आहे, कोणतं रिपीट करू द्या? 3 ऑर्डर. 3 ऑर्डरची. ठीक आहे मॅम. शिंदे मॅम. रेश्मा मॅम. हो मॅम सर समजलं. ओके. स्वरूप मॅम. यस सर समजलंय. तंजिला मॅम. हो सर समजलंय. ओके. अँड तनुजा मॅम. तनुजा मॅम. नेटवर्क इश्यू असेल. हा, तर बघा, आता पहिली गोष्ट मी कालच्या लेक्चरला होता मॅम तुम्ही? नाही सर. कालच्या लेक्चरला नव्हतं का? ओके ओके. तर काल आपण काय सांगितलं होतं, एक Z3 साठी काय पाहिजे, एक Z3 साठी काय पाहिजे, किंवा थोडंसं मी ते रिकॉल करतो 1-2 मिनिटासाठी. ओके सर. एक 3 ऑर्डरचा सबग्रुप बनवायचा असेल, 3 ऑर्डरचा सबग्रुप बनवायचा असेल, तर काय काय लागतं? 3 ऑर्डरचे 2 एलिमेंट लागतात. आपल्याकडे आहेत किती? 8 आहेत. तर 4 सबग्रुप बनतील. समजा 10 असतील तर 5 सबग्रुप बनतील. जर 12 असतील तर 6 सबग्रुप बनतील. 20 असतील तर 10 सबग्रुप बनतील. कारण प्रत्येकाला एक आयडेंटिटी, सॉरी, एक एलिमेंट आणि त्याचा इन्व्हर्स असे 2 लागतील. आयडेंटिटी दिली, एक सबग्रुप तयार झाला. ठीक आहे. ओके. चार ऑर्डरचे किती सबग्रुप असतील? 3 असते. 4 ऑर्डरचे किती सबग्रुप असतील? 3. 3. येस. किती एलिमेंट आहेत बाळांनो? 6 एलिमेंट आहेत. 6 असतील तर 3 सबग्रुप बनतील. कसे काय 3? कसे काय 3 बनतील? आयडेंटिटी आणि एकमेकांचे इन्व्हर्स आहेत ते सर. एकच मिनिट. हॅलो. हा बोला सर. हो हो सर. हो आहे. नाही आहे, 6 आहे. हा चालेल सर, चालेल लागेल तिथे 6 ओके चालेल. कॉलेजसाठी वगैरे. हा ओके. तर बघा ह्याच्यामध्ये गुणांक आपण हा एक एलिमेंट आणि हा एक, याचा इन्व्हर्स कुठे गेला? हा वाला. हे दोघं 4 ऑर्डरचे एलिमेंट आहेत. हे दोघं जण काय आहेत? 4 ऑर्डरचे एलिमेंट आहेत. जर 4 ऑर्डरचे एलिमेंट असतील तर त्याला त्याचा इन्व्हर्स भेटला जातो, काय होईल? 4 ऑर्डरचे एलिमेंट असतील हे दोघं जण 4 ऑर्डरचे एलिमेंट आहेत. ओके. ह्याचा हा इन्व्हर्स आहे आणि याची ऑर्डर 4 आहे. याची पण ऑर्डर 4 आहे. ओके. तर 4 ऑर्डरच्या रेसिपीसाठी 2-2 एलिमेंट लागत होते. तर आपल्याला टोटल किती? 6 होते. टोटल 6 होते. म्हणजे हा वाला एक आणि हा वाला एक. हे दोघं जण एक आणि हे दोघं जण एक. असे 4 ऑर्डरचे 3 सबग्रुप भेटतील. 4 ऑर्डरचे 3 सबग्रुप भेटतील. ओके. अजून कोणाला काय त्याच्यामध्ये सगळ्यांना समजलं काय? कोणाला काही डाऊट आहे हो का? सर. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? त्या आर्टिकल मध्ये त्याच्या चालू आहे त्या? नाही. नाही सर. पुन्हा माझा एक डाऊट आहे.
मला एक गोष्ट सांगा, ह्या ग्रुपमध्ये जे 4 ऑर्डरचे 3 सबग्रुप आहेत ते कसले आहेत? कसले म्हणजे काय? सायक्लिक वगैरे आहेत का ते? सांगा. नाहीये, सायक्लिक नाहीये. सायक्लिक का नाही दिसत ते? कारण की त्यांची ऑर्डर 2 येते ना आणि त्यामध्ये 3 एलिमेंट आहेत. त्यांची ऑर्डर किती आहे? ते 4 ऑर्डरच्या एलिमेंटची ऑर्डर 2 येईल ना. नाही नाही, 4 ऑर्डरचे यांची ऑर्डर 4 झाली. आता एक सिंपल बघा, आपण 4 ऑर्डरचा ग्रुप म्हणतोय. 4 ऑर्डरचा ग्रुपमध्ये 4 एलिमेंट असतील, बरोबर आहे की नाही? आता हे ऑब्विसली हा सायक्लिक आहे ना, याची ऑर्डर 4 आहे, याची ऑर्डर 4 आहे. म्हणजे हे Z4 टाईप आहेत. समजते मी काय म्हणतोय ते? Z4 टाईप आहेत आणि ह्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट घडते. ह्याच्याकडे K4 आहे, स्पेशल K4 आहे. याला आपण नाव काय दिले? स्पेशल. का स्पेशल दिले? नॉर्मलचा ग्रुप मध्ये आपण बघणार आहे का नॉर्मलचा ग्रुप होते वगैरे. तर K4 स्पेशल इन S4. काय सांगितलं मी? खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं. नेटच्या दृष्टीनं सेटच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे स्पेशल K4 इन S4. तर हा जो एक होतोय बघा, आता मी लिहितो तो काय आहे. आयडेंटिटी 1 2 3 4 1 3 2 4 1 4 2 3. हा पण एक सब ग्रुप आहे आणि याची ऑर्डर 4च आहे आणि हा K4 आहे. हा काय आहे? K4 आहे. का K4 आहे? तर हे एकमेकाशी कम्युट करतात, हे एकमेकाशी कम्युट करतात. तर सगळे एलिमेंट एकमेकाशी कम्युट करतात, सगळे एलिमेंट एकमेकाशी कम्युट करतात. ओके. आणि हा स्पेशल K4 आहे, जो S4 मध्ये असतो. आणि ह्या S4 मध्ये 4 ऑर्डरचे मगाशी तुम्ही जे सांगितले ते सायक्लिक होते, ते Z4 टाईप होते. आता काही लोकांना खूप डिफिकल्ट वाटत असेल, पण हे ऍक्च्युली खरंच डिफिकल्ट आहे. थोडस S4 माहित असणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस मी तुम्हाला नॉर्मलचा ग्रुप सांगणार आहे. आता काही जण म्हणतील सर तुम्ही ग्रुप सोडले, सगळं सोडलं आणि काय सांगायला ग्रुप वगैरे. पण ज्यावेळेस तुम्हाला मी नॉर्मलचा ग्रुप चालू करेल, त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी कळतील की हे नेमकं काय घडतंय ऍक्च्युली. तुम्हाला आज मी सांगितलं की K4 आणि S4, मग तुम्हाला त्यावेळेस मध्ये आठवलं पाहिजे ना, हा सर K4 होता तो S4 मध्ये. आणि लक्षात राहतो नाही असं नाही, कारण हा जो K4 आहे ना, हा जो K4 आहे याला स्पेशल का म्हणतोय आपण? हा K4 नॉर्मल ग्रुप आहे, नॉर्मलचा ग्रुप आहे हा. जो K4 आहे ना, तो नॉर्मलचा ग्रुप आहे. आणि पुढे जर नॉर्मल मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. एखाद्या ग्रुपचे नॉर्मलचं ग्रुप मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. कारण तुम्हाला माहित असेल, ज्या सबग्रुपकडे प्रॉपर नॉर्मल ग्रुप नसतात त्या ग्रुपला आपण काय म्हणतो? ज्या ग्रुपकडे प्रॉपर नॉर्मल ग्रुप नसतात त्या ग्रुपला आपण काय म्हणतो? सिंपल ग्रुप. अँड सिंपल ग्रुप इज द मोस्ट सिम्पलेस्ट थिंग इन ग्रुप थिअरी. फक्त नाव त्याचं सिंपल आहे, अदरवाईज त्याचं सिंपल असं काहीच नाही ग्रुपमध्ये. सगळ्यात डिफिकल्ट काय असेल टास्क तर सिंपलचा ग्रुप, सिंपल ग्रुप बघणं. ठीक आहे, ते आपण बघणार आहे पुढं. तर हे लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. आता मला इथे विषय निघलाय, तर एक गोष्ट विचारतो.
S5 सिंपल ग्रुप आहे, तुम्हाला माहिती आहे कोणाला? S5 इज सिंपल ग्रुप, तुम्हाला माहिती आहे का? नाही. ओके. S3 सिंपल आहे का? S3 पण सिंपल नाही, कारण त्याकडे A3 आहे. सिंपल मध्ये डिटेल मध्ये सांगतो तुम्हाला मी. तर आता हे लक्षात ठेवा, एक स्पेशल K4 आहे. ओके, K4 ची रेसिपी काय होती, कोण सांगेल का मला? K4 ग्रुपची रेसिपी काय होती? K4 ग्रुपची रेसिपी काय होती, कोण सांगेल? Identity element have order 1 and remaining element order 2. Non-cyclic and abelian. येस, नॉन सायक्लिक आणि अबेलियन आहे. सरांनी पण छान सांगितलं की सगळ्या एलिमेंटची ऑर्डर आयडेंटिटी सोडून 2 पाहिजे. सगळ्या एलिमेंटची ऑर्डर आयडेंटिटी सोडून 2 पाहिजे. असं स्क्रीनशॉट ठेवा, वाटतं तुम्ही काढून लगेच. वरती जागा आहे माहिती आहे. हा, त्याचा एक ग्रुप लिहितोय बघा. आयडेंटिटी 1 2 3 4 1 2 3 4. बघा, आय ए बी आणि ए बी आहे बघा. हा सबग्रुप असेल का? हा सबग्रुप असेल का? आय ए बी ए बी हा सबग्रुप असेल का? येस, सबग्रुप आहे का? कारण ह्या दोघांचा गुणाकार त्याच्यामध्ये आहे ना. ऍक्च्युअली ग्रुप पण आहे, सबग्रुप पण आहे. तर हा K1 झाला. K2 लिहितो मी. आय 1 4 2 3 1 4 2 3. काय करतो मी समजलं तुम्हाला? तिथला 1 2 घेतला आणि 3 4 घेतला आणि हा 1 2 3 4 घेतला, सबग्रुप तयार झाला. आता हा 1 3 2 4 1 3 2 4 हा घेतला, सबग्रुप तयार झाला. 1 4 2 3 आता तो घेतला, 1 4 2 3 1 4 2 3 सबग्रुप तयार झाला. सेकंड K3 बघा, आयडेंटिटी 1 3 2 4 2 4 1 3 2 4. हा पण सबग्रुप तयार झाला. हा पण सबग्रुप तयार झाला. तर असे K4 4 आहेत. S4 कडे K4 4 आहेत, पण त्यातला स्पेशल कोण आहे? स्पेशल K4 इन S4. हे 3 झाले ना, K3. स्पेशल K4 इन S4. सर्वांना इथपर्यंत समजलंय का? हो सर. हो सर, समजलं. आता थोडीशी मी अवघड गोष्टी करतोय इथं. थोड्याशा अवघड गोष्टी करतोय ज्यांना हे म्हणजे हे तिघच आहेत ना जरे सर, हे K1 K2 K3 हे तिघच आहेत ना K4. येस. नाही 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 नाही, स्पेशल पण आहे ना सर. हा वाला पण स्पेशल आहे K4. हा वाला, ह्या तिघांना घेऊन यांची पण ऑर्डर 2 आहे ना. यांची पण ऑर्डर 2 आहे. या तिघांना घेऊन एक सबग्रुप तयार होतो. ओके ओके. आता ऍक्च्युअली खूप लोक काय करतात, हे एक्सप्लेन करत नाही. म्हणजे ज्यावेळेस म्हणजे क्लासमध्ये वगैरे एक्सप्लेन करत नाही, टफ जातं. पण ह्याच्यावरूनच खूप डिफिकल्ट क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो इझिली ह्याच्यावरूनच. ठीक आहे. तर
आता बघा, थोडस मी पुढे जातो, म्हणजे ह्याच्यातच ऍक्च्युली थोड्या गोष्टी विचारतो. मला सांगा, S3 मध्ये काय होतं? आयडेंटिटी 1 2 1 3 2 3 1 2 3 1 3 2. S3 मध्ये एक ऑर्डरचा 1, 2 ऑर्डरचे 3, 3 ऑर्डरचे 2. आपल्याला हे महत्वाचं असते, हे काय सोडून द्या. म्हणजे एक S3 तयार करायला 3 ऑर्डरचे 2 एलिमेंट लागतील. आणि Z6 तयार करायला काय लागते? 6 ऑर्डरचे 2 एलिमेंट, 6 ऑर्डरचा एलिमेंट लागतोय. Z6 तयार करायला 6 ऑर्डरचा ग्रुप बघायचा असेल ग्रुप, तर 6 ऑर्डरचे 2 ग्रुप असतात, एक Z6 आणि एक S3. हा पाहिजे सायक्लिक, म्हणजे हे तर 6 ऑर्डरचा एलिमेंट पाहिजे, 6 ऑर्डरचा एलिमेंट पाहिजे. आणि हा काय पाहिजे? 3 ऑर्डरचे 2 एलिमेंट असे. याचा इनवर्स, याचा इनवर्स असं. ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा, ग्रुपकडे बघून ह्या ग्रुपकडे असेल का? असेल तर कसला असेल सांगा, विचार करा. बघा, पहिली गोष्ट प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे, थोडस विचार करा. नाही समजले तुम्ही 3 वेळा सांगतो, 4 वेळा सांगतो, पण समजून घ्या. काय गोष्टी डिफिकल्ट आहेत त्या पण लेक्चर कंटिन्यूस करा, व्यवस्थित समजून जातील. तुमच्याकडे 6 ऑर्डरचा ग्रुप आहे का? असेल तर कोणत्याच करायचा? 6 ऑर्डरच्या जगात 2 ग्रुप आहेत. साळुंके सर, नाहीये. का नाही सर? कारण जास्त ऑर्डरच 4 आहे सर. अच्छा, म्हणजे हा S4 कडे मॅक्झिमम 4 ऑर्डरचा एलिमेंट आहे, तर 6 येस. ऑर्डरचा एलिमेंटच नाही. म्हणजे ह्या ग्रुपकडे 6 म्हणजे Z6 नाही. Z6 नाही. Z6 नाही. मला काय म्हणायचंय, 6 ऑर्डरचा एक तर Z6 असतो किंवा S3 असतो, आणि हा नॉन अबिलियन असल्यामुळे Z6 होणार नाही, त्यामुळे यामध्ये एलिमेंट होणारच नाही 6 ऑर्डर. ओके, म्हणजे हा तर नाही. हा राहिला S3 ला काय पाहिजे? 3 ऑर्डरचे 2 एलिमेंट, 3 ऑर्डरचे 2 एलिमेंट. हा 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 नाही हा, म्हणजे किती S3 असतील? म्हणजे हा एलिमेंट आणि हा एलिमेंट, हा एलिमेंट आणि हे एलिमेंट आणि हे एलिमेंट, म्हणजे 6 ऑर्डरचे S3 टाइपचे 4 सबग्रुप असतील. सर कसे काय? हा म्हणजे S3 आहे बघा, हा म्हणजे S3 आहे. हा जो म्हणजे S3 आहे, दिसते का बघा? हे दोघं जण आहेत S3 मध्ये. बघा आता वरती S3 लिहिलंय मी, 1 2 3 1 3 2. हे परत दोघं होणार, परत हे दोघं होणार, परत हे दोघं, हे दोघं, हे दोघं. हे लिहिले आपण बरोबर. बघा 1 2 3 1 3 2. हे काय त्याच्याबरोबर येतात, पण हे 2 एलिमेंट पाहिजे. परत काय घेणार? 1 3 4 घेणार. इथे किती घेणार? 1 4 3 घेणार. इथं आयडेंटिटी 1 3, परत 1 4, परत बघा 1 3 घेतलं, 1 4 घेतलं, आता 3 4 घ्या.
झालं सबग्रुप तयार झाला 1 2 3 1 3 4 1 2 4 घ्या त्याचा इन्व्हर्स काय नाही उलट घ्यायचं उलट 1 4 2 परत काय घ्या आय घ्या 12 14 24 झाला एक सबग्रुप तयार दुसरा तिसरा परत काय घ्यायचं 2 3 4 2 4 3 23 घ्या 34 घ्या 24 घ्या ग्रुप तयार 1 2 3 4 समजलं काय हे डिफिकल्ट जातं काय लोकांना समजले का पण हे जसं आम्ही स्टार्टिंगला क्लास हो, मध्ये sir. आम्हाला डिफिकल्ट गेलं होतं थोडस शांत डोक्याने विचार केला तर सगळं समजून जाते म्हणून मी काल सांगितलेली रेसिपी लक्षात ठेवा ठीक आहे किती लोकांना समजले रेज युअर हँड्स रेमिनी लोकांना नाही समजलं स्वामी मॅम तुम्हाला नाही समजलं समजले सर. ओके राजेश्वरी मॅम ठीक आहे ठीक आहे ओके सो थांबूया इथं कोणाचे काय डाऊट वगैरे आहेत का हा क्वेश्चन काय होतं तरी सर आता म्हणजे आपण S3 चेक केला की S4 मध्ये चेक केला ऑर्डर 6 एलिमेंट आपण काय केलं S4 मध्ये किती S3 टाईपचे सबग्रुप आहेत म्हणजे S4 मध्ये 6 ऑर्डरचे किती सबग्रुप आहेत आणि ते असतील तर S3 असतील तर ते S3 असतील S3 किती आहे 1 2 3 4 असं बोलू सर आपण ओके मी हे पहिला चेक करतो आज टास्क मला आता समजेल मग फक्त आपले 6 पर्यंत झाले आता 6 झाले थोडस उद्या मी 8 चे घेणार आहे 8 नंतर 12 घेणार आहे 12 खूप खूप IMP आहे ग्रुप 3 मध्ये सगळ्यात काय IMP असेल तर 12 ऑर्डर ऍक्च्युली मी S4 शिकवतो यासाठी की मला A4 सांगायचंय पुढे जाऊन कारण A4 जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला समजतंय की लाग्रांज थेरमचा कॉन्व्हर्स का आठवून आहे कारण माझ्याकडे ते 12 ऑर्डरचा सबग्रुप असणार आहे त्याच्याकडे 6 ऑर्डरचा सबग्रुपच नाही कसं काय नाही कारण 6 ऑर्डरचा एक तर Z6 असतो किंवा S3 असतो Z6 असतो किंवा S3 असतो 6 ऑर्डरचा का नाही तर S4 मध्येच A4 असतो A4 6 ऑर्डरचा सायकलिक का नसणार एलिमेंटच नाही 6 ऑर्डरचा आता राहिला S3 टाईपचा काय असतो असे एलिमेंट्स असतात ना 1 2 3 त्याचा इन्व्हर्स वगैरे तर तशी गोष्ट घडत नाही त्याच्यामध्ये कारण ते S3 मध्ये हे ऑड परम्युटेशन निघून जातं A4 मध्ये हे ऑड परम्युटेशन निघून गेलं का हे दोघं जण सबग्रुप करायला तयार येते पण त्यांना दोघांचा गुणाकार केलं हे एलिमेंट ते तयारच नाही त्याला त्यामुळे त्याच्यामध्ये 6 ऑर्डरचा सबग्रुपच नाही पण 6 नंतर 12 ला भाग जातो ऍक्च्युअली शिकवायचं कारण पण देते की 6 आणि 12 ला भाग जातो पण या 12 ऑर्डरच्या ग्रुपकडे A4 कडे 6 ऑर्डरचा सबग्रुपच नाही हे उद्या आपलं आर्टिकल असणार आहे तुमचं त्यामुळे आपल्याला हे ऍक्च्युली मला A4 शिकवायचं म्हणून कारण S4 सांगायची डिटेलमध्ये जास्त गरज नाही पण ह्याच्यावरून बऱ्यापैकी आता K4 तुम्हाला आज कळला की K4 इज नॉर्मल इन S4 आणि तो स्पेशल ग्रुप आहे ना मग त्यांचा क्वेश्चन असा असतो की एव्हरी K4 इज नॉर्मल इन S4 एव्हरी K4 इज नॉर्मल इन S4 ट्रू और फॉल्स फॉल्स प्रत्येक नसतो जरी सर नॉर्मल आपल्याला सबग्रुपच्या नंतर बघायचं आहे ना नॉर्मल सबग्रुप हा नॉर्मल ते पुढची गोष्ट आहे सर ऍट द एंड हा ठीक आहे ठीक फक्त मला आता इथे सांगायचं आहे की हे चालू आहे पण तर आपण पुढे आपल्याला हे येणार आहे
ठीक आहे, कोणाला काय डाऊट वगैरे काय अडचण कोणाला? कोणाला काय अडचण असेल तर विचारा, अदरवाईज आपण थांबूया. ठीक आहे. आणि ज्यांना ऍडमिशन करायचं वगैरे त्यांनी पुढची प्रोसेस करून घ्या. ठीक आहे. ऍडमिशन फॉर्म वगैरे भरून एक मला सेंड करा. स्वामी मॅम तुमची एक मैत्रीण होती ना? सर पण त्यांनी काही मला सांगितलं नाही हो. अच्छा अच्छा, त्यांचे मला कॉल येऊन गेला होता म्हणजे. ओके ओके सर. हा, ओके मॅम, थँक्यू. भेटूया उद्या. ओके. उद्या बरोबर हा सगळ्यांनी वेलकम. 9ला, सर्वांनी एक रिक्वेस्ट सांगायला राहिलं की थोडंसं लेट जॉईन व्हायला लागेल, काही जण थोडंसं 9ला जॉईन व्हा, जेणेकरून कसं होतंय की मग लेट जॉईन झालं का थोडंसं लेट हे होते, आपलं कंटेंट कमी होतंय. समजते ना मॅडम, काय अडचण नाही ना? हो हो समजते. ठीक आहे ठीक आहे. मयुरी मॅडम तुम्हाला? हा सर समजते. ओके ओके. लक्ष्मी मॅडम तुम्हाला? काय अडचण नाही मॅडम, फास्ट वगैरे होत नाही ना, स्लो फास्ट काय वगैरे? ओके ओके, थँक्यू. थँक्यू सर.